ग्रहण काळात केलेली एक चूक म्हणजे आपलं वर्ष सगळं खराब जाऊ शकते बरं का. म्हणजे ही फक्त पक्क तुम्ही ध्यानात ठेवा. अहो, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्राला भरती ओहोटी येत्या, मग आपलं काय घेऊन बसलाय. ह्या निसर्ग चक्र लय खतरनाक आहे. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही अध्यात्मात पडचाल त्यावेळेला सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला सुरुवात होईल. आता ग्रहण काळाचा तुम्हाला सांगतो विषय काय की ग्रहण काळात शक्यतो काही गोष्टी तुम्ही करू नका. म्हणजे नॉनव्हेज वगैरे किंवा गर्भवती स्त्री आहेत त्यांनी तर त्या ह्याच्यात काही यूज नका. म्हणजे चंद्राचा प्रकाश आपल्यावर नाही पडला पाहिजे. तुम्ही काय बी करा मग त्यात. घराचा दरवाजा वगैरे सगळं बंद करा की जेणेकरून तुमच्या घरात त्याचा प्रकाश पडला नाही पाहिजे. जे अन्न आपण खातोय संध्याकाळी केलेलं आहे ती पूर्ण संपवा. दुसऱ्या दिवशी खाऊ नका. दुसऱ्या दिवशी ग्रहण संपलं की नवीन पूजा नवीन सगळं सुरुवात करा. 3.5 तासाचा जो ग्रहण पिरियड आहे ना त्यात तुम्ही मंत्र जप करू शकताय. सगळ्यात बेस्ट वे. म्हणजे आपण म्हणत नाही का मेसला गेल्यावर आपण कसं रेग्युलर आपण 6 दिवस जेवण जेवतो 7व्या दिवशी आपल्याला चिकन असते बघा स्पेशल. तसं ग्रहण काळात तुम्ही मंत्र जप केलेला त्याची ताकद 100 पटीने वाढलेली असते. अलग लक्षात. मग कुळदैवत कुळदेवी कुळपुरुष असू देत किंवा तुम्हाला जो इष्टदेव तुमचा आवडता देव आहे त्यांची तुम्ही साधना सेवा उपासना त्यात तुम्ही करू शकताय. म्हणजे मंत्र जप करू शकताय. जर एखादा तुमच्याकडे जर मंत्र असेल तर 100% तुम्ही मंत्र जप करू शकताय. फक्त एवढं पण करू नका की तुमची मानसिक म्हणजे सगळी स्थिती बदलेल. अलग लक्षात. आणि ओम सोमाय नमः हा मंत्र पण तुम्ही करू शकता. आता ज्याचा स्वभाव असा आहे का नाही ओव्हर थिंकर जास्त आहे. म्हणजे सारखा विचार एवढा विचार करतो का नाही किरकोळ गोष्टीचा विचार करतो. भांडत असतोय सतत. म्हणजे आयला आता गाडीवरून चाललोय आता मी काय करू बरं घरी गेलो की काय जेवण करू तोपर्यंत कोणतरी तिरकं बोललेलं असतं जेवणार नाही भांडण वगैरे करणार परत मधनच उठणार आणि सगळ्यांनी सॉरी म्हणणार. म्हणजे ज्याचं डोळं काळ आहे ते बघा. म्हणजे विचार करून करू का नाही ओव्हर थिंकर आपण म्हणतो का नाही ते थोडक्यात. त्यानं तर ओम सोमाय नमः हा मंत्र करायचाच. कारण ग्रहण काळात किंवा पौर्णिमा किंवा चंद्राचा ज्या वेळेला जास्त इफेक्ट असतो त्यावेळेला विषय काय असतो माणूस इमोशनल असला तर जास्त इमोशनल होतो. देवाची भक्ती करणार असला तर जास्त भक्ती करतो. चिडचिड रागीट स्वभाव असतो तर तो जास्त. म्हणजे ग्रहांचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो. का तर आपल्या शरीरात सुद्धा पाणी 71% आहेच नव्हता. विषय संपला. ग्रहण काळात काय करा गर्भवती स्त्रियांनी गोमूत्र शिपडून जरी नुसता मंत्र जप केला आपला आता कुळदेवतेचं कुळदेवीचं कुळपुरुषांचं वगैरे तरी सुद्धा चालू शकतंय. फक्त किरण डायरेक्ट आपल्या गर्भावती नाहीत पडले पाहिजेत. त्याचा इफेक्ट डायरेक्ट त्या वंशावरती होणार आणि वंश बुडीताचा निघणार. बुडीताचा म्हणजे काय सगळा घराला त्रास देणार तो वंश. थोडक्यात असा विषय. शक्यतो नॉनव्हेज वगैरे टाळा. ग्रहणा दिवशी 7 तारखेला ग्रहण आहे बरं का. नॉनव्हेज वगैरे टाळा. केस दाढी नकं बिक जे काय नवरा बायकोतल्या क्रिया बिया काय ते सगळं बंद करा. तेवढा दिवस पाळायला काय अडचण नाही राव आपल्याला असा विषय. आणि मंत्र जप जास्त करा. कुळदेवतेचा कुळदेव ज्यांना अडचणी सगळ्यात जास्त आहेत ना कुळदेवांना आव्हान करून मंत्र जप करा. सगळ्यात भारी. उलट कुळदेवतेची ताकद तिथपर्यंत पोहोचल तरी. कारण का तर त्या पिरियड मध्ये मंत्रांची ताकद लय वाढलेली असते. जी तुम्ही मंत्र म्हणता ना 1 ते 100 पटीचा फरक पडलेला असतो. त्यामुळे त्यात ते तुम्ही 100% मंत्र जप कराच.